नमस्कार युवा प्रशिक्षणार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आज दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे अशा उमेदवारांना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये प्राधान्याने लाभ देण्यासंदर्भाचा अधिकृत GR आज प्रसिद्ध झालेला आहे। या GR नुसार युवा प्रशिक्षणार्थ्यांची कंत्राटी रोजगाराची मागणी फुलफिल होते का, तसेच अंशकालीन 10% आरक्षणाची मागणी देखील फुलफिल होत आहे का, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। तत्पूर्वी पहा, दिनांक 8 डिसेंबर 2025 ते 14 डिसेंबर 2025 या कालावधी दरम्यान महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे तृतीय हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पार पडले। तर या हिवाळी अधिवेशन दरम्यान जे विधी मंडळामध्ये चर्चासत्र रंगले होते। या चर्चेदरम्यान माननीय मंत्री श्री मंगलप्रभात लोढा साहेब यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ज्या काही योजना असतील त्या योजनांमध्ये प्राधान्याने लाभ देण्यासंदर्भाच्या कार्यवाही करण्यात येईल असे जाहीर केले होते। तसेच 6 कलमी कार्यक्रम देखील या ठिकाणी राबविण्यासंदर्भाचे निर्देश त्यांच्यामार्फत देण्यात आले होते आणि त्याच रिगार्डिंग हा शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। ओके, तर या शासन निर्णयामध्ये कोणते मुद्दे मांडण्यात आलेले आहेत पहा। तर मुद्दा क्रमांक 1 नुसार विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या ठिकाणी पाहिलं तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI मध्ये जे काही शॉर्ट टर्म कोर्स आहेत, अल्पकालीन अभ्यासक्रम, यामध्ये जसे की आपण पाहिलं तर ITI मध्ये जे काही कोर्सेस असतात त्यामध्ये फिटर असेल, वेल्डर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, वायरमन असेल, ड्राफ्ट्समन असेल किंवा कोपा ट्रेड असेल किंवा ENTC हे कोर्सेस असतील, तर या कोर्सेसमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना ते अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता त्या उमेदवारांसाठी 10% जागा ज्या आहेत या ठिकाणी राखीव ठेवण्यात याव्यात असं या ठिकाणी या मुद्दा क्रमांक 1 नुसार सांगण्यात आलेलं आहे। आणि हे अभ्यासक्रम पूर्ण करतेवेळी त्यांना जे ॲडमिशन घ्यायचं आहे तर ते एकाच ट्रेडकरिता एका अभ्यासक्रमासाठी एकदाच मोफत प्रवेश देण्यात यावा असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता संदर्भ क्रमांक 5 नुसार मुद्दा क्रमांक 2 पहा काय सांगत आहे। या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता व नाविन्यता धोरण 2025 मधील मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड मध्ये पात्रतेनुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना एकूण लक्षांकापैकी 10% जागा राखीव ठेवण्यात येईल असे या मुद्दा क्रमांक 2 नुसार सांगण्यात आलेला आहे। अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी उद्योजक बनू इच्छितात किंवा उद्योग स्थापन करू इच्छितात किंवा नवीन स्टार्टअप त्यांना उभा करायचा आहे अशांना मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड मध्ये पात्रतेनुसार त्यांना एकूण लक्षांकांपैकी 10% जागा ज्या आहेत या ठिकाणी राखीव ठेवण्यात येतील असं मुद्दा क्रमांक 2 सांगतो। आता मुद्दा क्रमांक 3 पहा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षित झालेल्या उमेदवारांची अद्ययावत यादी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उद्योग विभागास नियमितपणे उपलब्ध करून देण्यात यावी। तसेच रोजगार स्वरोजगार योजना राबविणाऱ्या महामंडळांना देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची यादी उपलब्ध करून देण्यात यावी असं मुद्दा क्रमांक 3 सांगतो। या GR नुसार म्हणजे जे उमेदवार प्रशिक्षण पूर्ण केलेले आहेत अशा उमेदवारांची यादी पूर्ण करण्यात यावी आणि ही यादी रोजगार व स्वरोजगार योजना राबविणाऱ्या महामंडळांना देण्यात यावी, जेणेकरून या यादीनुसार या युवा प्रशिक्षणार्थ्यांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता मुद्दा क्रमांक 4 आपण पाहूया। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांची माहिती डाटा महास्वयं पोर्टल मध्ये समाविष्ट करून मॅच मेकिंग पोर्टल ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात यावे। त्याद्वारे काय होईल, उद्योजक आणि लाभार्थी यामध्ये थेट संपर्क होईल आणि त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध होतील असं या मुद्दा क्रमांक 4 नुसार सांगण्यात आलेलं आहे। आता
5 मध्ये पहा, विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यामध्ये उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची नोंदणी व इतर अनुषंगिक सहाय्य पुरविण्याकरिता विशेष लक्ष स्थापन करण्यात यावा, असं मुद्दा क्रमांक 5 नुसार सांगण्यात आलेलं आहे. आता 6 मध्ये काय आहे पहा, खाजगी कंपन्यांना आवश्यक असलेल्या तात्पुरत्या टेम्पररी मनुष्यबळासाठी ITI मार्फत आवश्यकतेनुसार विशेष प्रशिक्षण, कस्टमाइज्ड ट्रेनिंग देऊन अशा रोजगारांमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत प्रयत्न करण्यात यावे, असं मुद्दा क्रमांक 6 नुसार सांगण्यात आलेलं आहे. तर या GR नुसार युवा प्रशिक्षणार्थ्यांना आता रोजगार कधी उपलब्ध होईल, तर पहा, महास्वयं पोर्टलवरती मॅच मेकिंग पोर्टल ॲप्लिकेशन उपलब्ध ज्यावेळेस होईल त्यावेळेस उद्योजक आणि लाभार्थी यामध्ये थेट संपर्क होईल आणि रोजगाराच्या संधी ज्या आहेत या ठिकाणी निर्माण होतील, असं मुद्दा क्रमांक 4 नुसार स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. ओके, तर जे काही युवा प्रशिक्षणार्थी या ठिकाणी मागणी करत आहेत कंत्राटी स्वरूपाचं रोजगार, तर हे रोजगार कधी उपलब्ध होईल, त्यावेळेस मॅच मेकिंग पोर्टल ॲप्लिकेशन तयार होईल आणि त्या मॅच मेकिंग पोर्टल ॲप्लिकेशनद्वारे उद्योग आणि लाभार्थी यामध्ये थेट संपर्क होईल आणि त्यानंतरच युवा प्रशिक्षणार्थ्यांना या ठिकाणी रोजगाराच्या संधी ज्या आहेत या ठिकाणी उपलब्ध होतील, असं सांगण्यात आलेलं आहे. तर 10% अंशकालीन आरक्षणाची मागणी या ठिकाणी कुठेही या GR नुसार सांगण्यात आलेलं नाही, परंतु जे प्रशिक्षणार्थी ITI मध्ये कोर्स करू इच्छितात, अर्थात शॉर्ट टाईम कोर्स जे करू इच्छितात त्यांच्याकरिता 10% जागा ज्या आहेत या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर हे काही महत्त्वपूर्ण मुद्दे या GR मध्ये मांडण्यात आलेले आहेत. यावर तुमचं काय मत आहे, तुम्ही नक्की कॉमेंट्स करून या ठिकाणी तुमचे मत नोंदवू शकता. तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.